मी सध्या रुक्मिणी मंदिरात उभा आहे. आपण पाहत असाल रुक्मिणी मंदिरात महिलांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. माता रुक्मिणीला आदिशक्ती आदिमायेचं रूप म्हटलं जातं आणि म्हणून मकर संक्रांती दिवशी पंढरपूरला येऊन वानवासा केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळतं, संसार सुखाचा होतो, संसारात सुख समृद्धी नांदते अशी धारणा असल्यामुळे दर त्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला भाविक पंढरपूरला येतात, वानवासा करण्यासाठी येतात आणि वानवासा करून ते आध्यात्मिक आनंद घेतात. या महिलांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पडते, ती म्हणजे काही असो, खरे सुख, शांती, समाधान, आनंद ईश्वर चरणी आहे, ईश्वर भक्तीत आहे, मंदिरात आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.